बोलणं चालू आहे। मी लेक्चरर राहिलेलो आहे। मी लेक्चरर होतो इंजिनिअरिंग कॉलेजला आणि मी जेव्हा इंजिनिअरिंग शिकत होतो तेव्हा मला असं वाटायचं की लेक्चररची लाईफ सर्वात चांगली आणि सर्वात भारी जॉब लेक्चररशिपचा आहे। त्याचं कारण असं होतं का ते लेक्चररला फक्त 3 तासच त्याला बडबड करायची असते आणि बाकीचा वेळ बसून राहत होतो, काहीतरी लिखाण काम करतो नाही तर बसून राहतो। याच्यासारखा सुखाचा जॉब नाही असं मला वाटायचं। मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि मी लेक्चररशिप जॉईन केली मातोश्री कॉलेजला। आणि मी जेव्हा लेक्चररशिप जॉईन केली तेव्हा मला कळलं की हे सोपं काम नाहीये म्हणून। कारण 1 तास जरी बडबड केली ना तर पोटामध्ये आग पडती, पोटाची पान पासडी होते, एवढी वाईट परिस्थिती असते। आणि ते 3 तास बोलणं म्हणजे खूप जड जायचं, हे मी स्वतः अनुभवलं। आणि गणराज पाटील सर सकाळी 10 वाजेपासून तर आता 5 वाजेपर्यंत कंटिन्यूअस आपल्या समोर ते आपल्याला ट्रेनिंग देत आहे। आणि एक गोष्ट ऑब्झर्व करायला पाहिजे आणि अधोरेखित करायला पाहिजे का त्यांनी ब्रेक दिले पण ब्रेक मधून सुद्धा कोणी पळून नाही गेला आज। ही गोष्ट वाखाणण्याजोगी। म्हणजे ट्रेनर कसा असावा आणि तो ट्रेनिंग कसं डिलिव्हर करतो याला खूप महत्व आहे। एखादी सुद्धा व्यक्ती हल्ली नाही हो, म्हणजे एकदम आवर्जून येऊन बसून राहिले की त्यांनी त्यांचे काम सगळे इतरांना वाटून दिले। हा मी करतो सर, उद्या करतो काम, आजचं ट्रेनिंग फार महत्वाचं आहे। इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ट्रेनिंग डिलिव्हर केलं आणि त्यांची जी समजून सांगण्याची पद्धत होती आणि त्यांचा जो बोलण्याचा बाज होता, मुळात ते कोल्हापूर नाव जरी घेतलं तरी आपल्याला थोडं वेगळंच वाटतं। आणि त्यात त्यांच्या बोलण्याचा जो बाज होता ना तो असं मनाला भावून जायचा। आणि भाषा रांगडी असली तरी ती ना आपुलकीची भाषा आहे, ऐकायला खूप गोड वाटते। त्याच्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने ते समजून सांगितलं आणि शिकवलं, खूप सुंदर सर, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार। त्याचबरोबर सरांसाठी आणि मॅडमांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या कार्यक्रमासाठी लाईट लावणं असेल, चहा आणणं असेल, ते ऍडमिन टीम तेजस इथं बसलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि या कार्यक्रमाच्या पूर्ण यशस्वीतेसाठी 2 व्यक्तींचं योगदान फार महत्वाचं आहे। एक आपल्या समोर उभे आहेत नितीनजी ढेमचे सर आणि रितेश इंगळे सर, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आज जे ट्रेनिंग तुम्ही घेतलं हे ट्रेनिंग तुमच्या घरच्यांना शिकवा। सर्वात पहिले तुमच्या मिसेसला शिकवा, ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी। त्याच्यासाठी मिसेस बनवण्याची गरज नाही, पण ज्यांना नसेल त्यांनी घरच्यांना शिकवा। शिकवून ठेवणं फार गरजेचं आहे। मी जेव्हा फायरचं ट्रेनिंग घेतो तेव्हा देखील हेच सांगतो की हे कसं चालवायचं हे तुमच्या घरच्यांना शिकवा, फायर एक्सटिंग्विशर। तसंच CPR कसं द्यायचं ना हे तुमच्या घरच्यांना शिकवा। आणि गोळ्यांचं किट रेडी ठेवा, एक डिस्प्रिन गोळी आणि एक सॉर्बिट्रेट गोळी ना तुमच्या घरात ठेवा। तुम्ही कार ड्राईव्ह करत असता कारमध्ये पण ठेवा, कधी गरज पडेल काही सांगता येत नाही। त्याच्यामुळे घरच्यांना सांगून ठेवा की जर असं काही झालं तर ही गोळी लगेच जिभेखाली ठेवायची, म्हणून लगेच सांगून ठेवा त्यांना आणि ते अलर्ट राहतील। आणि जे आज शिकले तुम्ही हे इतरांना कसं शिकवता येईल, इतर जण यापासून कशा अजून प्रवृत्त करता येतील, आपल्याला शिकवता येतील हे बघा, तरच ह्या ट्रेनिंगचा उपयोग होईल आणि तरच ही खरी आपल्याला गुरुदक्षिणा गणराज सरांना देता येईल। धन्यवाद।